चला आंबा या खायला, आंबा मँगो हा मस्त मस्त ताजा ताजा आंबा आहे बघा इथे. ठीक आताच दिसतोय चिक्याचं. आणि आता तो आता आम्ही खाणार आहे. आता हे झाडावरचे आंबे काढून आता दमलोय मी. त्याच्यातला एक पिकलेला आंबा सापडला आहे. याला पाड म्हणतात, पाडाचा आंबा. आणि तो असा फुलून खायचा. वा कसा आहे हा ओरिजिनल ताजा आंब्यात पिकलेला आंबा. किती का मस्त. वाव एक नंबर आहे, एक नंबर आंबा. खूप छान छान असा मस्त आंबा आहे. तुम्हाला पाहून त्याची क्वालिटी तुम्हाला कळत असेल कसा आहे तो. आणि खायला पण एक नंबर क्वालिटी, टेस्टी. हा मनाला एकदम येणार आहे. हा मस्त सुंदर. या आंबे खायला सर्वांनी. एक पिशीभर आम्ही आंबे काढलेत आता वर चढून. आंबे गोड आहे का? मस्त एक नंबर आहे. आणि गावरान आंबे खाण्याची मजा वेगळी ना. पिकवलेले आंब्यापेक्षा हे आंबे चांगले ना. हे आंबे चांगले, पिकलेले ते केमिकलमध्ये असतात पण हा ओरिजिनल. हे आता सध्या खायला भेटत नाही, गावाकडंच फक्त. हा आनंद फक्त गावाकडेच मिळतो. सिटीत वगैरे ते काय डझनभर आंबे द्या, हे द्या. पण हे स्वतःच्या हाताने काढून खाणं ते खूप आणि शिवाय केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये, केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री. बस मस्त. तुम्ही आंबे काढायला कुठे आले ते पण? आम्ही भीमाशंकरच्या अभयारण्यात खास आंबे, करवंद, जांभळं ते काढण्यासाठी आलेलो आहोत. कोण कोण आहे सोबत? आणि माझा मित्र आणि आमच्या फॅमिली दोघांच्या. आणि कोण नाही आहे ते सांगा. आणि आम्ही एका माणसाला मिस करतोय, तो म्हणजे आमचा चिरंजीव रुद्र. त्यांनी खूप आनंद घेतला असता, पण तो आज पुण्याला गेला आहे त्याच्या मामाबरोबर. त्यामुळे धन्यवाद, थँक्यू सो मच.